काल बार्शीत एक दुर्दैवी घटना घडली. भाडेकरू चांगदेवने मालकीण गंगूबाईंचा घात केला. मग प्रश्न पडतो, समाजातल्या अशा एकट्या गंगूबाईंनी विश्वास ठेवायचा तरी कुणावर? भाडेकरू म्हणून आश्रय दिलेल्या चांगदेव पाटलाने विश्वासघात केला आणि माणुसकीच्या नात्याला काळं फासलं. अंगावरचे दागिने नडले. मग महिलांनी अंगावर दागिने घालायचेच नाहीत का? संपत चाललेल्या सामाजिक संबंधावर गंगूबाईंच्या हत्येमुळे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नमस्कार, मी नीता देव. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. ही एक मन सुन्न करणारी कहाणी आहे. कुटुंबीय नसल्यामुळे एकटे राहणाऱ्या गंगूबाईंना स्वतःच्या प्राणाला आपला कसलाही दोष नसताना मुकावं लागलं. त्यांची एकच चूक झाली, घरमालकीण आणि भाडेकरू यांच्यातल्या माणुसकीच्या नात्यावर त्यांनी विश्वास ठेवला. आपल्या घरामध्ये आश्रय दिलेल्या चांगदेवच्या मनात आपल्यालाच संपवण्याची दुर्बुद्धी येईल असं कधीच त्यांच्या स्वप्नातही आलं नसेल. ध्यानीमनी नसताना चांगदेवने मात्र त्यांचा घात केला. जुना भाडेकरू म्हणून चांगदेवबरोबर त्यांची ओळख होती, पण चांगदेवची नजर आपल्या अंगावर घातलेल्या पाटल्या, मंगळसूत्र, कानातलं यावरून फिरत असेल अशी कल्पनासुद्धा त्यांच्या मनाला शिवली नाही. भर दुपारी बार्शीतल्या शिवाजीनगरसारख्या अत्यंत गजबजलेल्या रहदारी व नागरिकांच्या वर्दळीमुळे भर गर्दीत असलेल्या रस्त्यावरच्या इमारतीमध्येच त्यांची हत्या झाली. त्यांना लिंबू सरबत देऊन त्यामध्ये गुंगीचं औषध मिसळून त्यांचा चांगदेवने खून केला. एका एकट्या असहाय्य निष्पाप वृद्धेची अशा निर्गुण पद्धतीने हत्या झाली. काय मिळवलं बरं चांगदेवनं? शेअर बाजारात झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी चांगदेवच्या मनात गंगूबाईंच्या अंगावरचे दागिने विकून पैसे मिळवण्याची विषारी कल्पना त्याच्या मनात आलीच कशी? मग चांगदेवनं पाप पुण्याचा विचार केला नाही का? एकट्या वृद्धेने आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाचा असा घात का केला? गंगूबाईंची हत्या ही समाजातल्या बदलत्या विकृत मानसिकतेवर प्रकाशझोत टाकणारी आहे. पुन्हा पुन्हा विचार येतो, गंगूबाईंचं काय चुकलं? अशा रीतीने समाजात प्रत्येक घरात चांगदेव निर्माण होणार असतील तर समाजातल्या अशा घटकांनी काय करायचं? गंगूबाईंच्या हत्येसारख्या घटना महानगरांमध्ये नव्या नाहीत, पण बार्शीसारख्या निमशहरी ग्रामीण भागात असा धक्कादायक प्रकार घडावा ही मन सुन्न करणारी घटना आहे. बार्शी तसं छोटं शहर आहे. इथं शेजारी आणि परिसरातली माणसं, शहराच्या कानाकोपऱ्यातली माणसं एकमेकांना ओळखतात, एकमेकांकडे ये-जा करतात. बदलत्या आधुनिक काळात बार्शीमध्येही एकटे राहणाऱ्या वृद्ध महिला आणि पुरुषांची मोठी संख्या आहे. प्रश्न खरं तर समाजातल्या वृद्धांना असणाऱ्या सुरक्षिततेचा नाही, तर फक्त आणि फक्त माणुसकी संपल्याचाच आहे. गंगूबाई आपल्या जुन्या ओळखीच्या आणि जवळच्या परिसरात राहणाऱ्या चांगदेवच्या घरी अतिशय निर्धास्त मनाने गेल्या. आपल्या मुलाच्या वयाचा मुलगा हक्काने देतोय, हट्टाने देतोय म्हणून त्या सरबतसुद्धा प्यायल्या. ते सरबत त्यांची जीवनयात्रा संपवणारं ठरेल असं त्यांच्या कधीच ध्यानीमानी आलं नसेल. चांगदेवने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस कोठडीत त्याला 14व रत्न दाखवायच्या अगोदरच त्याने आपण केलेल्या कुकर्मांची कबुली दिल्याचं कळतंय. आता पुढे पोलीस तपास होईल, पुरावे गोळा होतील, न्यायालयात खटला चालेल, पण गंगूबाई मात्र परत येणार नाहीत. चांगदेवने एका गंगूबाईंना मारलं नाही, तर त्यांनी घरमालकीण आणि भाडेकरूच्या रक्तापलीकडच्या निरोगी निकोप नात्याची हत्या केली आहे. त्यामुळे आता पुन्हा कोणतीही गंगूबाई आपल्या भाडेकरूवर एवढ्या सहजासहजी विश्वास ठेवणार नाही आणि ठेवूसुद्धा नये असंच म्हणावं लागेल, नाही का? शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्या चांगदेवच्या कृत्याचं कुठल्याही पद्धतीने समर्थन होऊ शकत नाही. चांगदेवसारख्या प्रवृत्तीने एक वेळ स्वतःचा आत्मघात करून घ्यावा, पण दुसऱ्याला मारण्याचं पाप करून घेऊ नये. आपल्याला पेलवणारं उद्योगच करावेत. जे उद्योग करायची आपली लायकी नाही असे उद्योग तरुणांनी करूच नयेत. व्यवसाय उद्योगांमध्ये येणारं अपयश पचवायची ताकद असेल आणि तेवढी परिपक्वता असेल तरच तरुणांनी उद्योग व्यवसायाकडे वळावं. शेअर मार्केटसारख्या अत्यंत अस्थिर निसरड्या क्षेत्रामध्ये काम करताना आपली मानसिक आणि वैचारिक परिपक्वता चांगदेवनं लक्षात घ्यायलाच हवी होती. स्वतःचं अपयश आणि नुकसान भरून काढण्यासाठी चांगदेवने केलेली गंगूबाईची हत्या ही अक्षम्यच आहे. चांगदेवला देहांत प्रायश्चित्ताशिवाय दुसरी शिक्षा मिळूच नये. या निमित्ताने एकच संदेश देते, अशा
उद्योग व्यवसायामध्ये अपयश न पचवणाऱ्या तरुणांनी स्वतःला संपवावं. दुसऱ्याला संपवण्याचा त्यांना काहीच अधिकार नाही.